घ्या हा भिकारी हा भिकारी हा माझा जावई तो जावई तू आज माझा कसमते तू कसा उठायला अवसान नको नाही स्मशानात गावून बंधुपुरावक्षण करू चालण्यात नाही का नाही यांच्या मुलांचा काही भाग नाही करता पण तुम्हा देवताला या देवतांनी तुम्हाला मैथून प्रजा उत्पन्न करण्याची शक्ती दिली आहे हो तुमचा मान कुठो आणि हा कुठो आणि हा क्या यांच्या झाला अपमान भिकारी माझ्या बाई आली या माझी अत्यंत कारखाना सारा भिकारी आहे हा मशानावर आली आहे पण माझी अत्यंता तुम्हाला कळणार नाही या काही अर्थ नाही ती मोठेपणा प्रत्येकाला मिळवावी लागत आहे अरे आता तोंड सुद्धा पाण्याची अरे कुठं कोण निमित्ताचा प्रकार घेणारा तो चंद्रमा आणि हा राज्यात येणारा कोण एखाद्या गावाच्या पक्षाला तुम्हाला असेल तर तो शुभ्र होणार नाही तो गावचा पक्षी गावात राहणार आहे परिस्थिती या पक्षाची झालेली आहे आणि राज्यात होणारा या अरे तुझ्या एखाद्या गाजव्यानं सूर्याला दिपवणं हे उचित नव्हे अरे गाजवा सूर्य तो सूर्य नाही अरे स्नान करूया तीर्थ करे अंगार होऊया नखा डोळ्यात आपली करीची पाप हे राज्याची पाप रावला देऊ याप्रमाणे राज्याचा स्वागत होई होतात त्याच्यावरती हा स्वाग अरे तुझ्या सगळ्यांना भेटायला सगळ्यांना अरे माझी तर मर्जीच नव्हती त्या भरंग विकाराला माझी कन्या घ्यावी ही सदिच्छा या चंद्रावरती नव्हती पण निमित्त ठरले हे माझी पितृदेवता आणि यांची मायावी शक्ती अरे भरंग विचार्या स्मशानावर राजा कारण हळद लावली यांना हळद लावली भाऊराया हळदी चरविली पण का हे विसरलात ज्यानं आपल्या मायावी शक्तीचा मायावी विद्येचा वापर आणि तो फुलाल पाहिली माझ्या दाक्षाईला आपली प्रतिमा पूजाला दिली या भिकाऱ्यानं त्याच्यावरती बोलली आणि यांच्या शब्दाला बळी म्हणून या गोछावण्याला अरे बाप म्हणून काही तोंडात दाखविना अरे पक्षात कन्या माझा कुठं आणि तू भिकाऱ्या तू माझ्या पंक्तीला बसलाय कुठं या भिकाऱ्याची योग्यता कोणत्या करण्याची आहे की एक दिवस तुला पाठवून देईल तेव्हा तुम्ही या विश्वासाने याच योग्यता का तू याच नाही
कायाच्या संतीला राहिला आणि ढवळ्याला गुण बांधले तो काळा आणि हा ढवळ्या अरे तो गेला बघ तो गेला तो बिल्वपत्र खायला गेला तू साधारण प्रण खायला माझ्या देवाच्या अपमानाचा सूर ज्यावेळी घरी त्याचवेळी नंदिकेश्वर महाराणी राहिली. हा यज्ञ म्हणते देव देवतांनी विश्व कल्याणासाठी हा यज्ञ मांडलेला आहे. तर तुझ्यासारख्या जनावराची काही गरज नाही. गेला गेला तो म्हणतोय तर तुझा स्वामी केला स्वाभिमान असेल त्याच्या पाठोपाठ ब्राह्मण म्हणून बोलतोय. अरे नंदभ्रष्ट ब्राह्मण आहे तू नंदभ्रष्ट ब्राह्मण असं मी म्हणतोय. मी नंदभ्रष्ट अरे या त्रयी देवतांनी या यज्ञाचं निष्पत्त माझ्याकडे दिलंय. हा यज्ञ सफल करणं माझ्या हाती आहे. अरे तुझ्यासारख्या अल्पबुद्धीला माझी योग्यता या ब्रह्मपुत्राची योग्यता काय करायला आहेस तू कोण म्हणे तुला ब्राह्मण त्या साऱ्या देवतांनी तुला मान्य केलं असेल ब्राह्मण. आणि तुझ्या मुखातून येत आहे कारण जन्माला आलास तो जनावर बुद्धी तेवढीच आहे. शिवशंभू विश्वाचा भार वाहतोय तू वाहतोय तरी तुझं वशिष्ठ मोठले लगत तुझं वशिष्ठ मोठं विश्वाचा भार मग हे आहेत ते छाला. अरे ही तुझ्याप्रमाणे हे देखील विश्वाच्या देवाचा अपमान साक्षात शंभू महादेवाचं या बंधना सगळ्यांनी साऱ्या देवतांनी अपमान केला. त्यांची तुला घडली होती. अरे मी तुला विचारतो या साऱ्या देवतांची घडली होती. अरे जगाची न्याय देणारी जगाची उत्पन्न करणारी देवता ही भूक गिळून गप्पा त्याला कारण एकच आहे तो त्याच जातीचा आहे. अरे ज्याची निर्बंधना माझ्या बंधूंना म्हणजे यजमान लक्षात केली तो त्या पात्रतेचा त्या योग्यतेचा आणि श्रेष्ठ देवता बोलली नाही. माझ्या देवतेची योग्यता तुला काय करणार आहे तर धागड निघाला नको. धागड निघाला नव्हे. हा यज्ञ यावेळी गुलगुल झाला नंदिकेश्वर. काय करणार देवा हे नंदिकेश्वर उर्मिला पहिला औरायाची एवढी तुझी शक्ती सामर्थ्य तुला जागरण नाही माझ्या शक्तीसाठी. तेव्हा मी म्हणतोय या यज्ञाचा मुख्य ध्येय तू जर काही इथं अभद्र बोलची अपशकुन करशील या घरात तुला सुद्धा या नंदिकेश्वराचा जन्म झाला. या साऱ्या देवतांना सोडून या नंदिकेश्वराला सोडलं. हे तू विसरलास. अरे तेव्हा प्रबंध झाला पण तुला योग्य वेळी व्यसन लागती म्हणून कुणी असले शांत झाला.
का तू काय ओळखता? काय? त्या अरे महाविष्णूच्या तुम्ही काय वागता? त्या महाविष्णूच्या छाताड्यावर हा? मी रक्तेचा प्रहार केला. हा? त्या जगद्रक्षेश्वराला ऋगुपद राज्यानं माझ्या गातेच्या पावलाच्या ठशाला महत्व देऊन मला ख्याती कीर्ती दिली आहे. हा. तेव्हा काय? तू अन्य काही करू नको. तू करायला अरे तुम्ही तुमच्या बापाप्रमाणे वागले. बापाने तुमच्या काय चांगलं केलं ते तुम्ही वागले. अरे स्वतःच्या भावाच्या कन्याशी लग्न केलं आणि मोठेपणा सांगतो मी तुझू मारतो या यज्ञाचा ब्राह्मण. अरे कोण म्हणत तुला अरे ब्राह्मण? होय, कारण काय? आमची गणना तशीच आहे. हा? देवतत्व शिल्लक राहण्यासाठी हा? अरे तू ज्याला आपला स्वामी म्हणतो होय स्वामी म्हणायचं मला. तू याच्या कन्येबद्दल मला बोलतोय. हा. पण तुझ्या स्वामीनं जिनं जन्म दिला हा. त्या मायेला सोडलं नाही. ए! त्या आईला भोगलं. आता आई? तुझा शत्रुदेव तुझा त्याची त्या मायाशी माझ्या